नमस्कार मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली ह्याच्याविषयी कोर्स नवीन स्टार्ट करतोय. टॅली ई आर पी टॅली पी ई आर पी हे सॉफ्टवेअर. आता ह्या सॉफ्टवेअर पी सॉफ्टवेअर मध्ये भरपूर व्हर्जन आहेत. 9.6 आता लेटेस्ट व्हर्जन. त्यानंतर टॅली प्राईम टॅली प्राईम हा एक व्हर्जन आहे, ॲडव्हान्स व्हर्जन. टॅली प्राईम 4.0 हे टॅलीचे नवीन सॉफ्टवेअर आहे. टॅलीचे भरपूर जुने सॉफ्टवेअर आहेत, त्याच्या व्हर्जन विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर आज आपण समजून घेऊया की टॅली टॅली म्हणजे तरी काय. टॅली आपण आपण टॅली अकाउंट जे असतील कॉमर्स साईडचे ते प्रत्येक वेळी काय करत असतात की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की ते म्हणतात की टॅली केला. टॅली करणं म्हणजे तरी काय याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला टॅलीमध्ये अकाउंटिंग कसं हँडल केलं जातं, एखाद्या कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये अकाउंट कसं लिहिलं जातं, तिथं स्टॉक कसं मेंटेन केलं जातं, ह्याच्याविषयी सर्व माहिती आपण पहिल्यांदा घेऊन पण पुन्हा आपण काय करायचं आहे, टॅली स्टार्ट करायचा आहे. तोपर्यंत टॅली जर आपण स्टार्ट केलं तर आपल्याला टॅलीमध्ये काहीही येणार नाही, समजणार नाही. त्याच्याविषयी आपण फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग पहिल्यांदा घेऊन नंतर पुढे आपल्याला स्टार्ट करायचं आहे टॅली. तर अकाउंटची जी काही बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती आपण फंडामेंटल ऑफ अकाउंटमध्ये शिकणार आहोत. आता टॅली टॅली म्हणजे तरी काय हा आपल्याला प्रश्न पडतो की टॅली म्हणजे तरी काय. आपण प्रत्येक वेळी हा शब्द वापरतो की टॅली केलं टॅली केलं. टॅली केलं म्हणजे तरी काय केलं, तर कोणत्याही अकाउंटच्या दोन बाजू आपण समांतर केल्या, इक्वल केल्या, तर त्याला आपण म्हणतो टॅली केलं. ते टॅली करणं म्हणजे तरी काय, एक डेबिट बाजू एक क्रेडिट बाजू आपण समांतर करतो, इक्वल करतो. किंवा एक्सपेन्सेस आणि इन्कम, खर्च आणि आपले जमा, हे दोन्ही आपण इक्वल करतो. किंवा ॲसेट अँड लायबिलिटी, आपली जी काही स्थिरास्ती आहे, आस्ती आहे ते. आणखीन दुसरं म्हणजे आपली जिंदगी, लायबिलिटीज, जबाबदाऱ्या, ह्या दोन इक्वल करणे म्हणजेच टॅली करणे. आता टॅली हे सॉफ्टवेअरनं काय केलेलं आहे, तुमचे जे काही दैनंदिन जीवनात व्यवहार होतात त्या व्यवहाराची नोंद तुम्ही टॅलीमध्ये फक्त दिला की बाकीचे जे काही इक्वलायझेशन करायचं असतं, म्हणजे समांतर करायचं असतं, टॅली करायचं असतं, ते टॅली सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक करून तुम्हाला देतो. म्हणजे टॅलीमध्ये आपल्याला वर्क काय करायचं आहे, तर आपले दैनंदिन जीवनात होणारे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहाराची नोंद आपल्याला फक्त कम्प्युटरमधल्या टॅली या सॉफ्टवेअरमध्ये करून ठेवायचं आहे. आणि ते सॉफ्टवेअर काय करतं, तर आपली जी काही माहिती आपण दिलेली आहे त्यानुसार पूर्णपणे आपल्याला इन्कम एक्सपेन्सेस, त्याचबरोबर ॲसेट लायबिलिटी, त्याचबरोबर डेबिट क्रेडिट, हे दोन्ही टॅली करून आपल्याला एक आउटपुट देतं. अशा पद्धतीनं समांतर करून इक्वलायझेशन करून देणारं एक सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरला देखील त्या कंपनीनं नाव दिलेलं आहे टॅली. कारण जास्ती प्रचलित नाव असणारं टॅली आहे इक्वलायझेशन करणारं, म्हणून त्यांनी नाव देखील दिलं टॅली. टॅली हे सॉफ्टवेअर पेक्ट्रॉनिक कंपनीनं बनवलेलं एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर त्याने डेव्हलपमेंट करता 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 इथंपर्यंत आले. टॅलीचे भरपूर व्हर्जन झालेत, टॅलीमध्ये भरपूर चेंजेस होत आहेत, आता देखील होत आहेत आणि पहिल्यापासून चेंजेस करत आलेले आहेत. टॅलीचे जे काही व्हर्जन आहेत ते व्हर्जन कोणकोणते आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे. टॅली ज्या वेळेला आपण स्टार्ट करणार त्यावेळेला व्हर्जन कोणते आहेत आणि आपल्याला कोणतं व्हर्जन शिकायचं आहे ते व्हर्जन आपण इथं शिकणार आहोत. प्रत्येक टॅलीमध्ये चेंजेस काय केलेत आणि कोणतं टॅली आपल्याला सफिशियंट आहे हे सगळं माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर आज आपण बघूया टॅली. टॅली म्हणजे समांतर करणे दोन बाजू. तर समांतर दोन बाजू आपण काय करतो, बिझनेसमध्ये करतो, घरामध्ये तरी करत नाही. खर्च किती झालं, इन्कम किती झाला, तर सर्वशः जे काही आपली माहिती दैनंदिन जीवनातले व्यवहाराची नोंद आपण करून ठेवतो ते म्हणजे बिझनेसमध्ये. मग आपल्याला फंडामेंटल ऑफ अकाउंटिंगमध्ये पहिल्यांदा अकाउंटिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला बिझनेस म्हणजे काय
बिझनेस म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बिझनेस कशा प्रकारे करतात ह्याची देखील माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या टाईपचे बिझनेस असतात ह्याची माहिती पाहिजे. प्रत्येक बिझनेसमध्ये नोंद करून ठेवत असताना कशा पद्धतीनं नोंद करून ठेवतात याची माहिती असली पाहिजे. आणि फायनलायझेशन करत असताना कोणते कोणते अकाउंट आपल्याला तयार करावे लागतात ते देखील आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. आता आपल्याला जे काही एखाद्या कंपनीविषयी माहिती पाहिजे ती माहिती आपण इथं मिळवायची आहे. आणि त्या कंपनीमध्ये कशा पद्धतीनं दैनंदिन जीवनात जे काही व्यवहार घडतात ते व्यवहाराची नोंद कशी करून ठेवतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं फायनलायझेशन कसं करतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथं आपण बिझनेस बिझनेस म्हणजे काय हो, शब्दशः आपण बिझनेस इझिली वापरतो, परंतु बिझनेस हा शब्द जे काही उत्पत्ती झालेली आहे ते एका लॅटिन शब्दापासून झालेला आहे. बिझी प्लस नेस. कुणाला देखील विचारला की बिझनेस कशाला म्हणतात तर तो म्हणेल जिथं आपला परचेस सेल्स केलं जातं त्याला बिझनेस म्हणतात. परंतु बिझनेसचा शब्दशः अर्थ काय आहे, बिझी प्लस नेस. बिझी म्हणजे काय, एखाद्या कार्यात आपण व्यस्त असणे यालाच काय म्हणलं जातं आपण, बिझी. प्लस नेस, नेस म्हणजे व्यस्त असणारी जी काही स्थिती आहे त्या व्यक्तीची त्या स्थितीलाच नेस म्हटलं जातं. या दोन्ही शब्दांचा मिळून एक शब्द बनतो बिझनेस. म्हणजे आज आपण समजून घ्यायचं आहे की बिझनेस म्हणतात कशाला. जर बिझनेस बिझी प्लस नेस एखाद्या कार्यामध्ये व्यस्त असणारी जी स्थिती आहे त्या स्थितीला आपण काय म्हणतो, बिझनेस. मग इथं काही फीचर्स दिलेले आहेत. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. आता काही लोक आपल्या आपल्या कार्यात व्यस्त असतात तर सगळ्याच कार्याला आपण बिझनेस म्हणू शकत नाही. तर बिझनेस म्हणण्यासाठी आपल्याला काही वैशिष्ट्ये तिथं असावी लागतात. वैशिष्ट्ये कोणती, तर पहिलं वैशिष्ट्य तिथं असावं लागतं तर त्याला आपण बिझनेस म्हणतो. जर घरात एक गृहिणी जर एखादं स्वयंपाक करण्यात व्यस्त असेल, एक कार्य करते, बिझनेस करते, बिझी आहे ती आणि नेस सुद्धा आहे म्हणजे स्थिती आहे, त्याला आपण बिझनेस म्हणू शकत नाही. कारण ही खालची जी काय आपण फीचर्स बघणार आहेत ती फीचर्स इथं असेल तरच त्याला आपण बिझनेस म्हणू शकतो. प्रत्येक लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात तर सगळ्यांना बिझनेस म्हटलं जात नाही. तर जे वैशिष्ट्य तिथं आढळली पाहिजेत ती वैशिष्ट्य तिथं असतील तरच त्याला आपण काय म्हणणार आहे, बिझनेस म्हणणार आहे. अन्यथा त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. मग ती वैशिष्ट्ये कोणती कोणती, पहिल्यांदा आपल्याला आपण ज्याचं अकाउंटिंग करणार आहे ते पहिल्यांदा आपल्याला पाहिलं पाहिजे की हे बिझनेस आहे की काय आहे. बिझनेस आहे किंवा नाही. बिझनेस असेल तर त्याचं तिथं आपण अकाउंटिंग करू शकतो. बिझनेसच नसेल तर अकाउंटिंग करणं थोडंसं अवघड जातं. बिझनेसच नाही तर अकाउंटिंग कसं करणार. तर पहिल्यांदा आपण बघूया जे काही आपण अकाउंटिंग करणार आहे ते बिझनेस आहे किंवा नाही आहे तर कोणत्या टाईपचा बिझनेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला माहिती असली पाहिजे बिझनेसचे फीचर्स. फीचर्स, पहिलं फीचर आहे क्रिएशन अँड ट्रान्सफर युटिलिटी. युटिलिटीज, क्रिएशन अँड ट्रान्सफर युटिलिटीज. आता क्रिएशन अँड ट्रान्सफर युटिलिटीज म्हणजे तरी काय. क्रिएशन म्हणजे एखादी वस्तू तुम्ही तिथं बनवली पाहिजे किंवा तुमच्याकडे ग्रहण केलं पाहिजे, तुमच्याकडे घेतली पाहिजे, त्यानंतर ती वस्तू तुमच्याकडे घेऊन ठेवली तरी त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. तर तुमच्यापासून ती ट्रान्सफर झाली पाहिजे म्हणजे दुसऱ्यांना दिली पाहिजे. म्हणजे क्रिएशन क्रिएशन अँड ट्रान्सफर ह्या दोन्ही युटिलिटीज तिथं असली पाहिजे. त्यालाच आपण सर्वसामान्यपणे काय म्हणतो, परचेज अँड सेल्स. जिथं होतं त्याला आपण बिझनेस म्हणतो. काही ठिकाणी परचेस केलं जात नाही, स्वतः वस्तू बनवले जातात आणि दुसऱ्यांना दिले जातात, त्याला देखील आपण बिझनेस म्हणतो. आणि परचेज करा अथवा स्वतः बनवा आणि दुसऱ्यांना ट्रान्सफर करा. बनवून जर तुम्ही वापरत असाल तर त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. बनवून जर तुम्ही दुसऱ्यांना देत असाल तर त्याला आपण काय म्हटलं जातं, बिझनेस. म्हणजे ट्रान्सफर करणं म्हणजे क्रिएशन अँड ट्रान्सफर ही युटिलिटीज जर असेल तरच आपण त्याला बिझनेस म्हणणार आहे, अन्यथा बिझनेस म्हटलं जात नाही.
म्हणजे तिथं परचेज आणि सेल्स असलं पाहिजे. जर परचेज आणि सेल्स आहे, फक्त परचेज आणि सेल्स असून चालत नाही, त्याच्याबरोबर डील देखील झालं पाहिजे, त्यालाच आपण डीलिंग म्हणतो. जर एखादा व्यक्ती परचेज करतोय आणि सेल्स करतोय, म्हणजे क्रिएशन करतोय आणि ट्रान्सफर करतोय, एखादी वस्तू बनवतो आणि दुसऱ्याला देतो, तर त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. त्याच्यामध्ये एक डील झालं पाहिजे. आता डील म्हणजे काय? आपण शब्दशः म्हणतो करार. डील म्हणजे करार. डील म्हणजे करार नव्हे, वस्तूंची देवाणघेवाण. एक वस्तू जर दिली तर दुसरी वस्तू आपल्याकडे आली पाहिजे, त्यालाच काय म्हणलं जातं? डील. डील कंप्लीट झालेला आहे. म्हणजे एखादी वस्तू गेली की दुसरी वस्तू आपल्याकडे आली पाहिजे, तर त्याला काय म्हणतो आपण? डील झालं. म्हणजे एखादी वस्तू आपण ट्रान्सफर केली किंवा विकली, तर त्यावेळेस आपण काय करतो? त्यांच्याकडून रुपये घेतो, कॅश घेतो. किंवा एखादी वस्तू दिली की दुसरी वस्तू घेतो, कॅश किंवा रुपये, हे देखील एक वस्तूच आहे. त्यालाच काय म्हटलं आपण? डील कंप्लीट झालं. जर आपण तयार करतोय आणि दुसऱ्याला देतोय, त्याच्या ऐवजात आपण काहीही घेत नाही, तर त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. म्हणजे तिथं क्रिएशन अँड ट्रान्सफर युटिलिटी तर आहे, परंतु तिथं डीलिंग होत नाही, म्हणजे तो बिझनेस नाही. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे की तिथं डील झालं पाहिजे, तरच तो बिझनेस आहे. म्हणजे आपण ट्रान्सफर करतोय तर दुसरी वस्तू आपल्याकडे आली पाहिजे. हे दुसरं आपलं बिझनेसचं वैशिष्ट्य आहे. आता बिझनेसच्या वैशिष्ट्यामध्ये फक्त आपण क्रिएशन अँड ट्रान्सफर डीलिंग झालं म्हणजे बिझनेस नव्हे. एखाद्या वेळेस एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, तर एखादी वस्तू आपण आपल्याला हवी आहे म्हणून घेतली. एक 5,000 रुपयाला एक वस्तू घेतली. जर मी एक 5,000ची वस्तू घेतली आणि मला ती नको आहे म्हणून दुसऱ्याला 10,000ला विकली. 5,000ला घेतली होती आणि ती 10,000ला पुढे विकली, तर तिथं आपण त्याला बिझनेस म्हणू शकतो का? तिथं कारण क्रिएशन अँड ट्रान्सफर ही दोन्ही युटिलिटीज आहेत. डीलिंग देखील झालेला आहे, पैसा दिलेला आहे, घेतलेला आहे, आणि ट्रान्सफर देखील केलेला आहे. म्हणजे त्याला बिझनेस म्हणू शकतो का? एक्झाम्पल, आपण जर एखादा मोबाईल जरी घेतलेला असेल, 5,000ला आणि 10,000ला विकला असेल, तर त्याला आपण मोबाईलचा माझा बिझनेस आहे असं म्हणू शकतो का? त्याला आपण बिझनेस म्हणू शकत नाही. कारण एकदा जर का तुम्ही घेऊन विकत असाल तर त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. त्याच्यामध्ये डील झाली पाहिजे, ती सुद्धा रेग्युलर डीलिंग. रेग्युलर किंवा कंटिन्युअस. रेग्युलर डीलिंग झालं पाहिजे, कंटिन्युअस डीलिंग पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण घेतलं पाहिजे आणि विकलं पाहिजे, तर आपण म्हणू शकतो तो बिझनेस आहे. म्हणजे ही 3 वैशिष्ट्ये तिथं पाहिजेत: क्रिएशन अँड ट्रान्सफर युटिलिटी, डीलिंग्स, रेग्युलर डीलिंग्स. हे 3 वैशिष्ट्य तिथं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? बिझनेस म्हणू शकतो. अन्यथा त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. आता ही 3 वैशिष्ट्य असेल तर बिझनेस म्हणू शकतो का? आणखीन कोणती आपल्याला वैशिष्ट्य हवे आहेत? जर एखादी व्यक्ती क्रिएशन, ट्रान्सफर, डीलिंग आणि रेग्युलर डीलिंग करते आहे, तरी देखील काही वेळेला ते बिझनेस आपण म्हणू शकत नाही. एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, तर एखादी व्यक्ती एक वस्तू खरेदी करते 10 रुपयाला आणि विकते 5 रुपयाला आणि कंटिन्युअसली करता आहे. एखादा व्यक्ती किंवा एखादा बिझनेसमध्ये 10 रुपयाला वस्तू खरेदी करून 5 रुपयाला जर विकत असेल, तरी देखील त्याला बिझनेस म्हटलं जात नाही आणि कंटिन्युअसली करत आहे. त्याच्यामध्ये क्रिएशन आहे आणि ट्रान्सफर देखील आहे, डीलिंग देखील होत आहे, रेग्युलर डीलिंग देखील चालू आहे, तरी देखील त्याला आपण बिझनेस म्हणू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही आहे. 10 रुपयाची वस्तू घेऊन जर 5 रुपयाला विकत असेल तर त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही आहे, तर त्याला बिझनेस म्हणू शकत नाही. म्हणजे बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवणे हाच उद्देश असला पाहिजे. आपण एखादी वस्तू 10 रुपयाला घेत आहे, 10 रुपयाला घेत आहे आणि पुढं 5 रुपयाला आपण विकत आहे, तर त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. 10 रुपयाला घेऊन मिनिमम 12 ते 13 रुपयाला आपल्याला विकलंच पाहिजे, तरच त्याला आपण बिझनेस म्हणतो, अन्यथा त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. ओके, प्रॉफिट मोटिव्ह तिथं असलं पाहिजे. प्रॉफिट मोटिव्ह नसेल तरी देखील त्याला बिझनेस आपण म्हणू शकत नाही. मग त्या बिझनेसला म्हणायचं तरी काय? 10 रुपयाला वस्तू घेऊन जर 5 रुपयाला विकत असेल रोज कंटिन्युअसली, तर त्या बिझनेस म्हटलं जात नाही. त्याला म्हटलं जातं एखादा धर्मदायी संस्था किंवा दान धर्म करत आहे, धर्मदायी संस्था त्याला आपण म्हणू शकतो. बिझनेस त्याला म्हणता येत नाही.
म्हणजे बिझनेसमध्ये आपला मोटिव्ह काय असला पाहिजे? प्रॉफिट मिळवणे हाच आपला उद्देश, आपलं मोटिव्ह असलं पाहिजे. त्याचबरोबर रिस्क, रिस्क जर नसेल, हे चारही फीचर जर एखाद्या ठिकाणी आढळत असतील आणि त्याच्यामध्ये रिस्क हे जर नसेल तरी देखील त्याला बिझनेस म्हटलं जात नाही. कोणताही जर आपण एखादा बिझनेस घेतला तर त्याच्यामध्ये रिस्क असतेच. विदाउट रिस्क कोणताही बिझनेस होत नाही. कमी जास्त असू शकतं, परंतु रिस्क हे असतंच. म्हणजे रिस्क हे देखील काय आहे? एक वैशिष्ट्य आहे. ही 5 वैशिष्ट्य जिथं आपल्याला आढळतील त्याला आपण बिझनेस म्हणू शकतो. अन्यथा ते बिझनेसच नव्हे. ओके, म्हणजे बिझनेस कशाला म्हणतो आणि बिझनेसची वैशिष्ट्य काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला जर अकाउंटिंग करायचं आहे तर बिझनेस विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा रीतीने आज आपण बघितलं की बिझनेस कशाला म्हणतो. पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचे अकाउंटिंगचे जे काही फंडामेंटल आहेत ते बघूया. आता हे जे काही मी व्हिडिओ बनवत आहे, हे व्हिडिओ मी अकाउंटला अपलोड करत आहे. त्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि डेली जे काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपण तिथं घालत जाणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या अकाउंटला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ घातलं की लक्षात येईल. आणखीन एक, जर आपल्याला लाईव्ह जर करायचं असेल हेच सेशन, तर टायमिंग आपल्याला फिक्स करायला हवं. आणि कोणतं टायमिंग कोणाला सफिशियंट असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की ह्या टायमाला आपल्याला घेतलं ते सफिशियंट होईल. शक्यतो संध्याकाळ 8 नंतर आपल्याला घेता येईल हाच क्लास. अन्यथा सकाळी आणि दुपारी हे 3 क्लास माझे फ्री असतात. त्याच वेळेला आपण क्लास घेऊ शकतो. संध्याकाळी 8, अन्यथा दुपारी 2, अन्यथा सकाळी 9. हे 3 टाइमिंग आहेत. त्या टायमाला कोणत्या टायमाला आपल्याला घ्यायचं आहे ते मला फक्त कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या वेळेला आपण क्लास लाईव्ह मध्ये स्टार्ट करू. आणि दुसरं, जर आपल्याला लाईव्ह मध्ये जमत नसेल वेळ, तर आपण असेच व्हिडिओ टाकू आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स मला कमेंटमध्ये सांगा. अन्यथा रविवारी आपण 1 तास कोणता तरी घेऊन तिथं आपण लाईव्ह येऊन त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू. ओके, आता आजचा सेशन आपण इथं स्टॉप करू. सेशन देखील खूप दिवस झाले स्टार्ट करायचं म्हणत होतो, परंतु काही कारणामुळं स्टार्ट केलेलं नव्हतं. आज स्टार्ट करतोय, पहिला व्हिडिओ टाकतोय. आपण लाईव्ह व्हिडिओ उद्यापासून बघायचे असेल तर मला टायमिंग फिक्स करून सांगा, उद्यापासून त्या टायमेला स्टार्ट करूया. ओके,